नमस्कार YouTube फॅमिली. ITR भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. शेतजमीन विक्रीवर कर लागतो का? चला तर आपण समजून घेऊयात की आयकर कायद्यातील महत्त्वाचा नियम. जर तुम्हाला रिअल एस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल एस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. शेतजमीन विकल्यानंतर त्यावर कोणताही कर द्यावा लागत नाही असा एक मोठा गैरसमज अनेक करदात्यांचा असतो. जमिनीची विक्री पूर्णपणे करमुक्त असली तरीही ती जमीन ग्रामीण भागात आहे की शहरी यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण याची माहिती रिटर्न भरताना प्राप्तिकर विभागाला न दिल्यास थेट नोटीस येऊ शकते. भांडवली मालमत्ता. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 2 उपकलम 14 नुसार ग्रामीण भागातील शेतजमीन ही कॅपिटल असेट म्हणजे भांडवली मालमत्ता मानली जात नाही. त्यामुळे अशी जमीन विकून मिळणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. शहरी शेतजमीन. याउलट शेतजमीन जर शहरी भागात असेल तर त्याच्या विक्रीवर कर लागू होतो. मात्र काही अटी पूर्ण केल्यास कलम 54B अंतर्गत या करातून सवलत मिळू शकते. याचा निकष काय तर स्थानिक नगरपालिकेच्या सीमेपासूनच्या अंतरावर आणि लोकसंख्येवर शेतजमीन ग्रामीण असते की नाही हे ठरते. तसेच जवळच्या शहराची लोकसंख्या 10,000 ते 1 लाखांपर्यंत असून ती शहर सीमेपासून 2 किलोमीटर पेक्षा जास्त दूर असावी. तर शहरी शेतजमीन ही शहराची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास ती 8 किलोमीटर पेक्षा दूर असणे बंधनकारक आहे. ती जमीन शहरी शेतजमीन मानली जाते.